तर हॅलो माझ्या लाल बालगोपालांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या स्वराज्य इन्स्टिट्यूट या मॅथमॅटिक्स चॅनलला तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा मॅथमॅटिक्स मेंटर गणेश कुंभारे. तर आजच्या क्लासमध्ये आपण नवीन टॉपिक, नवीन पॉईंट स्टार्टअप करणार आहे, ज्याचं नाव आहे मॅकमिलन सिरीज. सर काय आहे मॅकमिलन सिरीज? तर त्या सिरीजमध्ये आपण जो मॅकमिलनचा 8th स्टँडर्डचा मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे त्याला आपण डिस्कस करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही सिरीज फक्त आणि फक्त तुमच्यासाठी लॉन्च करत आहे आपण, ठीक आहे ना. जर ज्या पोरांना असं वाटतं की सर आम्हाला डिटेलमध्ये मॅथमॅटिक्स शिकायचं आहे, तर अशा पोरांसाठी, अशा विद्यार्थ्यांसाठी, अशा माझ्या स्टुडंटसाठी, माझ्या आवडत्या विद्यार्थ्यांसाठी एक आपण लवकरच एक ॲप्लिकेशन सुद्धा लॉन्च करणार आहे की ज्या ॲप्लिकेशन्समध्ये तुम्हाला तुमचा मॅथमॅटिक्सचा पार्ट, जो तुमचा सायन्सचा पार्ट आहे, तो तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये विथ थरोली चांगल्या पद्धतीने काय केलं जाईल, रन केलं जाईल. अशा पद्धतीने आपण त्याला पूर्ण कंटिन्यू करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पॉईंटचं नाव काय बघून घ्या, ठीक आहे ना. वर्ग 8वा क्लास 8, पॉईंटचं नाव आहे मॅकमिलन सिरीज, ज्यामध्ये मॅकमिलन मॅथमॅटिक्स आहे, त्याचा आपण पूर्ण कंटेंट पाहणार आहे, ठीक आहे ना. आणि तो मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे. तर चॅप्टरचं नाव आहे लिनियर इक्वेशन्स. कशाला म्हणतो आपण लिनियर इक्वेशन बाळांनो, ठीक आहे ना. पहिला मुद्दा, सर इक्वेशन कशाला म्हणतो आपण, की सर ज्यामध्ये इक्वेशन म्हणजे काय, की त्यामध्ये पहिला मुद्दा की त्यामध्ये इज इक्वल टू चं साईन असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? इज इक्वल टू चं साईन, ठीक आहे ना. मग सर त्यामध्ये इज इक्वल टू चं साईन असेल, त्यानंतर यामध्ये काय असेल, एक LHS असेल, त्यानंतर काय असेल, एक RHS असेल. सर अति महत्वाचा हा व्हेरी इम्पॉर्टंट हँड्स म्हणणार आपण त्याला म्हणतो आपण LHS, याला म्हणणार आपण लेफ्ट हँड साइड, याला म्हणणार आपण RHS, दॅट इज कॉल्ड ॲज ए राईट हँड साइड. तर याला डिफाईन जर करायचं जर झालं तर लक्षात ठेवा, इकडे काय असते कंडिशन, द इक्वेशन हॅव्हिंग हायेस्ट पॉवर इज 1. सर असं एक इक्वेशन ज्या इक्वेशनची हायेस्ट पॉवर किती असली पाहिजे, तर ती 1 असेल बाळांनो. तर अशा इक्वेशनला आपण काय म्हणायचं, दॅट इज कॉल्ड ॲज अ लिनियर इक्वेशन्स. एखादं एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं झालं तर एक स्टँडर्ड इक्वेशन घेतो बघा. एक्झाम्पल मध्ये लक्ष द्या, ax + c = 0. सर यामध्ये a आणि c कोण आहे? a and c आर द कॉन्स्टंट. हे कोण आहेत बाळांनो? कॉन्स्टंट आहेत. सर व्हॉट इज अ कॉन्स्टंट? नेमकं आपण कॉन्स्टंट कशाला म्हणतो? कॉन्स्टंट म्हणजे नंबर्स, ते काय असतील, नंबर असतील. 1 2 3 4 √2 √, असं काहीतरी नंबर असतील बाळ. त्या नंबरला आपण काय म्हणायचं? कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. आणि हा जो x आहे का बेटा, या x ला काय म्हणायचं आपण? x इज कॉल्ड ॲज ए व्हेरिएबल. या x ला आपण काय म्हणणार? व्हेरिएबल म्हणणार. मग सर या व्हेरिएबलची पॉवर किती पाहिजे? तर या व्हेरिएबलची पॉवर जी आहे, द पॉवर ऑफ व्हेरिएबल, मॅक्सिमम पॉवर ऑफ व्हेरिएबल, ती किती असली पाहिजे? 1 असेल. जर यामध्ये 1 असेल त्याला म्हणायचं आपण लिनियर इक्वेशन्स. हे झालं फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल. सर सेकंड नंबरचं एक्झाम्पल, 3x + 4 = 0. हे पण एक इक्वेशन आहे बाळांनो तुमच्याकडं, ठीक आहे ना. थर्ड नंबरचं एक्झाम्पल घेतो, ठीक आहे ना. 3p + 5 = काय, सपोज फॉर एक्झाम्पल इथे 7 घेऊयात. तुम्ही बघा सर, यामध्ये एकच व्हेरिएबल आहे p आहे, आणि या p च्या बरोबर 3 आणि 5 आणि 7 हे जे आहेत, दीज आर द कॉन्स्टंट नंबर. हे काय आहेत विद्यार्थी मित्रांनो? दीज आर द कॉन्स्टंट नंबर. अरे समझ में आ रहा है की अरे बाबा, ठीक आहे ना. एकदम आरामशीर आपण समजून घेणार आहे, टेन्शन घ्यायचं नाही कोणत्याही प्रकारचं. चला आता तुमच्या याचा वाटेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका पटकन, ठीक आहे. आपण लगेच एक्सरसाइजला आपण स्टार्टअप करूयात, ठीक आहे ना. चला स्क्रीनशॉट घेऊन टाकायचं. ओके, तर चला आता एक्सरसाइजला स्टार्ट करूयात बाळांनो. आपण इथे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत, ते एक्झाम्पल्स आपण घेणार आहे. एक्सरसाइज 8.1 मध्ये काही इक्वेशन्स आहेत, ते इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह कशी केले जातात ते आपल्याला पाहायचे. म्हणजे इट मीन्स दॅट सॉल्व द फॉलोइंग लिनियर इक्वेशन्स, असा पेपरला क्वेश्चन असेल तुम्हाला, ठीक आहे ना. तर पहिलाच क्वेश्चन काय दिला बाळांनो बघून घ्या. फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे 5x - 2, त्याला अपॉन मध्ये असलेला नंबर तो 2 आहे, = 9. आता याला सॉल्व्ह करण्याचे काही रूल्स आहेत, त्या रूल्सला आपण बघूयात. पहिला मुद्दा आपण काय करणार, की सर यामध्ये हा जो 5 आहे आणि x आहे, 5 च्या बरोबर x आहे बेटा. तर हा जो 5 आहे, 5 इज अ कॉन्स्टंट नंबर, 2 इज अ कॉन्स्टंट नंबर. हियर डिनोमिनेटर मधला 2 इज अ कॉन्स्टंट नंबर, 9 इज अ कॉन्स्टंट नंबर. तर कॉन्स्टंट नंबरला एका साइडला घेऊन जा आणि व्हेरिएबलला एका साइडला ठेवा. तो गुरुजी अपन क्या करेंगे, कुछ नहीं करेंगे बेटा, ध्यान दीजिएगा.
इस 2 को आपण इथं ट्रान्सफर करेंगे, ठीक है ना। जर मी याला ट्रान्सफर केलं तर व्हॅल्यू किती भेटते मला सांगा सर, 5x - 2 इज इक्वल टू 9 त्याला इंटू मध्ये 2। सर ये इधर डिनोमिनेटर में था, इधर कहा जाएगा न्यूमरेटर में गया है बेटा। चला याला पुढे सॉल्व करूयात, आपल्याकडे काय भेटते सांगा सर, 5x इज इक्वल टू या 2 ला ट्रान्सफर करून घ्या इकडं, मला सांगा 9 2 किती झाले बेटा इथं 18, या -2 चा इकडे काय होणार +2, याला सॉल्व करूयात आपण, तर 5x इज इक्वल टू 18 + 2 इज इक्वल टू आन्सर किती झालं इथं 20। सर या 5चा आणि x चं रिलेशन काय, तुमचं ते वाला रिलेशन नाही विचारत मी, मॅथमॅटिकल रिलेशन काय आहे, ठीक आहे ना। मॅथमॅटिकल रिलेशन काय आहे तर सर x आणि 5चं मॅथमॅटिकल रिलेशन हे मल्टिप्लिकेशनचं आहे। 5 ला ट्रान्सफर करा इकडं, तर सर हा डिवायडेशन मध्ये येणार 5 20/5 भेटला, ठीक आहे ना। 5 1 5 5 4 20 म्हणजे तुमच्या x ची व्हॅल्यू किती भेटली बाळांनो तुम्हाला 4 भेटली। एकदम इझी पीझी क्वेश्चन होता, एकदम सोपा चिमणीचा खोपा असा क्वेश्चन होता बाळांनो आपल्याकडे। चला आता सेकंड नंबरचा क्वेश्चन बघूयात। सेकंड क्वेश्चन काय दिला विद्यार्थी मित्रांनो, सेकंड क्वेश्चन पण दिला तुम्हाला 2x/5, 2x त्याला अपॉन मध्ये 5 इज इक्वल टू 8 त्याला अपॉन मध्ये 7। पुन्हा तीच कंडिशन, सर कॉन्स्टंट एका साइडला घेऊन जा, व्हेरिएबल एका साइडला ठेवूयात आपण। तर मी काय करतो बाळा माहिती का, या 5 ला ट्रान्सफर करतो इकडं आणि 7 ला ट्रान्सफर करतो इकडं, काय म्हणतो क्वेश्चन बघून घ्या आता एकदा, ठीक आहे ना। जर मी 5 ला ट्रान्सफर केलं या साइडला, तर हा इथे डिनोमिनेटर मध्ये आहे, इथे कुठे जाणार न्यूमरेटर मध्ये, म्हणजे काय म्हणते व्हॅल्यू बघून घ्या सर, 8 त्याला इंटू मध्ये 5 त्याला अपॉन मध्ये 7 होता, सर 7 ला इकडे घेऊन जा, 7 इकडे कुठे होता तर 7 इथे डिनोमिनेटर मध्ये, इकडे कुठे येणार न्यूमरेटर मध्ये, म्हणजे 7 त्याला इंटू मध्ये 2x राहतो। ओके चला याला सॉल्व करून घ्या बेटा। 7 आणि 2 चा मल्टिप्लाय हा बनला 14x इज इक्वल टू 8 आणि 5 चा मल्टिप्लाय, ठीक आहे ना 40 बनला इथे। चालेल दोघांना आपण सॉल्व करूयात, तर x इज इक्वल टू 40 त्याला अपॉन मध्ये 14। ओके दोघांना सुद्धा 2 ने डिवाइड होतं बाळांनो, तर 2 ने डिवाइड करू आपण, कसं होतं बघून घ्या एकदा, ठीक आहे ना। तर याला करू आपण 7 2 जार आणि 22 जार, सॉरी 22 जार 40, x इज इक्वल टू आन्सर किती भेटलं इथे 20/7। एकदम इझी पीझी क्वेश्चन होता बाळांनो, तर हे भेटलं मला याचा आन्सर। चला आता थर्ड नंबरचा क्वेश्चन बघून घेऊया। 3 नंबरचा क्वेश्चन काय दिला, थर्ड नंबरचा क्वेश्चन बघून घ्या इथे, 13/4 मायनस ऑफ 6x इज इक्वल टू 4 आहे बाळा, इज इक्वल टू किती आहे 4 आहे। आता पुन्हा तीच कंडिशन, चला इथं मी काय करतो बाळा, ही जो फ्रॅक्शन आहे फ्रॅक्शनला ट्रान्सफर करायचं, काय व्हॅल्यू भेटते मायनस ऑफ 6x इज इक्वल टू 4, ठीक आहे ना। या प्लसचा इकडे काय होणार -13/4। सर आता हा जो आहे ना या दोघांचा डिनोमिनेटर अनइक्वल आहे, मग सर या 4 च्या अपॉन मध्ये काहीतरी असेल ना, हा बेटा जिसका कोई नहीं होता उसका खुदा होता है, सबका मालिक एक। चला इथे एक लिहून टाका मग, ओके क्रॉस मल्टिप्लाय करून सॉल्व करून घेऊ आपण याला, ठीक आहे ना। क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, याच्यामध्ये काय वाटतं आन्सर बघून घ्या सर, मायनस ऑफ 6x इज इक्वल टू 4 into 4 16, 13 into 1 मायनस ऑफ 13, त्याला अपॉन मध्ये आन्सर किती बनला इथे 4 बनला, ठीक आहे ना। एक काम करा बाळांनो, 4 ला ट्रान्सफर करा इकडे, काय बनतो आन्सर सर मायनस ऑफ 6x त्याला इंटू मध्ये 4 बनला, इंटू किती बनला इथे 4। सर 16 मधनं 13 मायनस केला, आन्सर किती राहिला इथे 3 राहिला। चला दोघांचं मल्टिप्लाय जर केलं तर 6 into 4 आन्सर भेटतो मला 24 मायनस ऑफ इतकी कंडिशन इज इक्वल टू 3। चालेल ओके आता लक्ष द्या, याला ट्रान्सफर करू आपण इकडे x इज इक्वल टू 3 त्याला अपॉन मध्ये मायनस ऑफ 24, तर x इज इक्वल टू आन्सर बेटा हा मायनस वर मल्टिप्लाय होतो, ठीक आहे ना। 3 1 जार 3 आणि 3 8 3 24 म्हणजे 8 येणार इथे बेटा, इथे आन्सर किती बनला 1/8। तर अशा पद्धतीनं हे क्वेश्चन्स काय केले जातात सॉल्व केले जातात। तो चला तुम्हाला घ्यायचं तर स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा पटकन फास्ट मध्ये, ठीक आहे। लगेच समोरचे 2 एक्झाम्पल घेऊन टाकूयात, अजून आपण लिहा पटकन फास्ट मध्ये लगेच। चला झाले का, चला पुढचा क्वेश्चन घेऊन टाकूयात।
तर असं आहे बेटा, एकदम इझी क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे ना, इझी आहेत, फक्त आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे याच्यावर डिपेंड असतं, ठीक आहे ना. तुम्ही जर म्हणसाल की खूप हार्ड आहे तर ते हार्ड होणार बेटा, तुम्ही म्हणसाल की एकदम इझी पीझी आहे तर मग काही विषयच नाही, ठीक आहे ना, तो एकदम इझी क्वेश्चन असतो बाळांनो. चला आता 4th नंबरचा क्वेश्चन बघूयात आपण. 4th नंबरचा क्वेश्चन काय दिला? 4th नंबरचा क्वेश्चन 5x + 9 5x + 9 इज इक्वल टू काय दिलं इथे 3x - 11 3x ऑफ -11 असा क्वेश्चन आहे. एकदम इझी आहे, एकदम पांचर कार्यक्रम आहे, बघून घ्या. आता पहिलं काम घ्या आपलं की सर न्यू जे आपल्याकडं व्हेरिएबल आहेत ना त्यांना एका साईडला घेऊन या. तुला सांगतो बेटा, कोणाला सांगायचं नाही.